नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, प्रत्येक शनिवारी आपण एक वेगळा विषय घेऊन येत असतो। जो विषय असतो तुमच्या टेक्निकल विषया एवढाच महत्त्वाचा। आणि आजचा विषय आहे इतकी मेहनत करूनही अभ्यास झाला नाही असं का वाटतं। आता तुम्ही म्हणाल की सर, खरंच आम्हाला सुद्धा तसंच वाटतं। आजचा विषय थोडा वेगळा आहे आणि या विषयावरती खूप काही अवलंबून आहे कशा पद्धतीने आपण प्लॅन केला पाहिजे। परीक्षेचा काळ आहे, आपण जीव लावून अभ्यास करतोय, जीवतोड मेहनत करतोय, रिव्हिजन करतोय, टेस्ट सोडवतोय आणि असं करताना बऱ्याचशा मित्रांच्या डोक्यात काही प्रश्न निर्माण होतात आणि फ्लॅशबॅक सारखे एकदम त्यांच्या समोर डोकावतात। माझा अभ्यास झाला नाही। ओके, हे खूप जणांच्या बाबतीत घडतं। अभ्यास खरंच होत नाही का, असं का वाटतं, याची कारणं आणि त्याचे उपाय आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आणि जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांनाही सांगा, लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये जर काही वेगळा विषय असेल की ज्याच्यावरती व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल तर तसं कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा टाका, म्हणजे येणाऱ्या पुढील वीकमध्ये आपण तो व्हिडिओ करूया। विद्यार्थी मित्रांनो, जसजशी परीक्षा जवळ येते तसे तसे आपल्या डोक्यामध्ये असे प्रश्न येतात। माझा अभ्यास झालेलाच नाही, आतापर्यंत केलेला अभ्यास अपूर्ण आहे, काही टॉपिक मला खूप कठीण जात आहेत आणि ते मला एक्झाममध्ये आठवणार नाही, केलेलं आठवत नाही। आणि असेच विचार हे तुमच्या मनामध्ये स्पेशली कधी ज्या वेळेला परीक्षा अगदी तोंडावर आलेली असते त्यावेळेस येतात। अभ्यास झालेला नाही हे वाटणं जेवढं कॉमन आहे तेवढंच परीक्षा 2-3 महिन्यावरती आलेली असताना मनात येणं हे सगळ्यात जास्त धोकादायक आहे। या विचारांचं रूपांतर हे की आता माझं काय होणार, मला परीक्षेत आठवेल का, मी परीक्षा देऊ की नको, की त्यापुढची परीक्षा नीट अभ्यास करून देऊ, असे प्रश्न येऊ लागतात। मग टेन्शन यायला लागतं आणि मग असा स्पेसिफिकली विचार येताना माझा अभ्यास हा होत नाही आणि मी अभ्यासापासून लांब जायला लागतो। मग हे विचार यायला नको यासाठी काय करायचं याच्यावरती आपण बोलूया। अभ्यास झालेला नसणं आणि अभ्यास झाला नाही असं वाटणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। समजून घ्या, जेव्हा मी अभ्यास केलेलाच नसतो तेव्हा मला 100% पक्क माहिती असतं की माझा अभ्यास झालेलाच नाही, मग टेन्शन कशाला घ्यायचं। कारण अशा विद्यार्थ्यांना टेन्शन येतही नाही आणि असा प्रश्न त्यांना पडतही नाही। हा प्रश्न पडतो कुणाला की माझा अभ्यास झालेला आहे असं वाटत नाही, तर ज्यांचा अभ्यास झालेला असतो अशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडत असतो। म्हणजे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी काळजी करायचं कारण नाही। पण मी अभ्यास तर केलाय, माझा अभ्यास तर झालाय, आता पण अभ्यास करतोय, मग असं का वाटतंय की माझा अभ्यास झालेला नाही। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की असं का वाटतं, माझा अभ्यास झाला नाही, अपूर्ण आहे, अजून राहिलेला आहे, मला आठवेल की नाही, असं का वाटतं। परीक्षा जवळ आली की एक मेंटॅलिटी आपल्याला स्वस्थ बसू देत नाही आणि सतत विचार येत असतो की आपला अभ्यास झाला नाही। आपण अचानक आपल्या मेंदूला हे सांग, ते सांग, याचं उत्तर काय, त्याचं उत्तर काय, असं रॅन्डम विचारत असतो। आपण मेंदूला जे आठवतं ते विचारत नाही, आपण काय विचारतो, जे आपल्याला आठवत नाही किंवा जे आपल्याला केलेलं नाही अशा गोष्टी आपण चेक करत असतो। आणि ते नुसतं विचारत नाहीत तर ते रॅन्डमली विचारतो आणि नाही आठवलं की आपणच ठरवतो की माझा अभ्यास झाला नाही। अभ्यास झाला नाही असं कधी वाटू शकतं, तर परीक्षा अजून झाली नाही आणि माझं सिलेक्शन होईल का, मला कट ऑफच्या वर्क मार्क मिळतील का, की हा माझा एक अटेम्प्ट मी असा नॉर्मल म्हणून देऊया आणि पुढच्या वेळेस चांगला अभ्यास करून देऊ, असे फालतू प्रश्न आणि विचार तुमच्या मनामध्ये सुरू होतात आणि हीच ती सुरुवात असते। मित्रांनो, मेंदू जरी केलेल्या अभ्यासाला स्टोअर करून ठेवत असला तरी ती माहिती, त्याच्यामध्ये स्टोअर केलेला अभ्यास ही रिकॉल करण्याची एक प्रोसेस आहे, एक मेथडॉलॉजी आहे। त्या पद्धतीने जर तुम्ही मेंदूला इन्स्ट्रक्शन दिल्या तरच आपल्याला सगळं आठवेल। संबंध विषय आठवला पाहिजे हा अट्टाहास नको, हे आठवलं पाहिजे, ते आठवलं पाहिजे, मागच्या वेळेला हा क्वेश्चन कुठला होता, इन्स्टंट आठवलं पाहिजे, नाही। आणि रिकॉल करण्याची चुकीची मेथड वापरल्यामुळे आपल्याला अभ्यास झाला नाही असं वाटण्याची शक्यता 100% असते। मग हे झाले प्रश्न, आता याच्यावरती उपाय काय।
तर अभ्यास आठवताना तो रँडमाइज नसावा. रँडमली काहीतरी विचारलंय, मी रिकॉल करण्याचा प्रयत्न केलाय, एखादा प्रश्न इन्स्टंट घेतलाय आणि सॉल्व्ह करायला सुरुवात केली, नाही. रिकॉलसाठी एक फ्लो असला पाहिजे, एक सिक्वेन्स असला पाहिजे. हां, जरी क्वेश्चन पेपरमध्ये रँडम क्वेश्चन्स असतील तरी आपण ज्या पद्धतीने तो डेटा स्टोअर केलेला आहे मेंदूमध्ये, त्याच पद्धतीने एक्झॅक्ट कीवर्ड वापरून, एक्झॅक्ट की वापरून तो रिकॉल करता आला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, एक छोटा टॉपिक घ्या, त्याच्यामधला सब टॉपिक आठवा. किती टॉपिक्स आहेत? सब टॉपिक्स. त्याच्यामधले मायक्रो टॉपिक्स आठवा. त्याच्यामध्ये फॉर्म्युलेज आहेत का? त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आहेत का? काही कन्सेप्ट आहेत का? हे आठवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हा जर फ्लो तुम्ही व्यवस्थित ठेवला तर नक्कीच तुम्हाला असं वाटणार नाही की बाबा रे, माझा अभ्यास झाला नाही. झालेला अभ्यास चेक करताना आकडेवारी किंवा टेस्टच्या मार्कवरनं जज करू नका किंवा त्याच्यावरनं काही निष्कर्ष काढू नका. आता आपले काही विद्यार्थी म्हणतील, सर असे कसं? टेस्ट मार्क जर असतात तेच आपला अभ्यास किती झाला हे सांगत असतात. पण तुम्ही नीट रिकॉल करून पेपर सोडवला असेल तरच मार्क तुम्हाला जास्त पडतील आणि एक फ्लो असेल तर. टेस्ट सोडविताना एखादं प्रश्नाचं उत्तर आपल्याला आठवण्यासाठी आपण प्रेशराईज करतोय का स्वतःला? अरे हे आठवलंच पाहिजे, हे आठवलंच पाहिजे, असं करतोय का? आपण टेन्शन घेतोय का की मला खरंच माहिती नाही? आता जर तुम्हाला माहितीच नाही, तुम्ही तो वाचलेलंच नाही, तो अभ्यासच झालेला नाही, तर 100% तुम्ही काय म्हणाल? हा मला येणारच नाही. पण तुम्ही जर प्रेशर घेऊन ते आठवण्याचा प्रयत्न केलेला टॉपिक माहितीच नसेल आणि टेन्शन नाही, कारण तुम्ही ते केलेलं नाही, पण एखादा टॉपिक करायचा आणि तो लक्षात ठेवायचा आणि ती प्रेशराईज करून रिकॉल करण्याचा प्रयत्न करायचा, तर ती मेथड बरोबर नाही. मी केलेलं आणि आठवलं नाही याचा अर्थ मला रिकॉल मेथड प्रॉपरली मी यूज नाही केली, तर ती प्रॉपरली यूज करायला पाहिजे. प्रश्न आठवण्यासाठी प्रेशराईज नको व्हायला, टेन्शन न घेता जमलं पाहिजे. ओके, म्हणजे तुम्हाला प्रेशर मॅनेजमेंट, त्या एक्झाम रूम मधलं जे काही ॲटमॉस्फिअर आहे हे तुम्हाला नीट हाताळता आलं पाहिजे. टेस्ट सोडवण्यासाठी किंवा सोडवण्याची आणि मार्क घेण्याची एक मेथड आहे आणि ती जमली नाही तर माझा अभ्यास झाला नाही, मला आठवलं नाही, हे तुमच्या मनामध्ये येऊ शकतं, तुम्हाला वाटू शकतं. नकारार्थी विचारांना जोडत जातात, हळूहळू सगळा ब्लॅकआउट होतो आणि मग आपल्याला वाटतं की आपलं काहीही झालं नाही. आपण एखाद्या विद्यार्थ्यासोबत, मित्रासोबत बोलतो, तो म्हणतो अरे हा माझा टॉपिक झालाय, तो माझा टॉपिक झाला. आपलं काहीतरी वेगळं झालेलं असतं, पण त्यांनी तसं सांगितल्यामुळे आपण परत टेन्शन घ्यायला लागतो. अरे त्याचं ते झालंय आणि माझा झालंच नाही. अरे पण तू त्याच्या कम्पेअरला दुसरं काहीतरी केलेलं आहे राजा. बरोबर आहे? म्हणून पहिले निगेटिव्हिटी टाळा आणि असले मित्र सुद्धा टाळा. बरेचसे मित्रही सहज तुम्हाला सांगून टाकतात, अरे माझं हे झालंय बरं का, आणि त्याचं झालेलं नसतं. काय होईल हा विचार आत्ता करू नका. अभ्यासक्रम एकदा कळला की त्या अभ्यासक्रमानुसार तयारी करा. अभ्यासक्रमातील एक एक टॉपिक, त्याच्यातले सब टॉपिक, मायक्रो टॉपिक करून घ्या. रिकॉलिंगची प्रॅक्टिस करा. झालेले जे काही तुमचे टॉपिक्स आहेत ते पेपरवरती लिहून टिक करा की हे माझं झालेलं आहे. त्याच्यावरच्या टेस्ट सोडून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. जर अभ्यासक्रमानुसार आपले टॉपिक्स कव्हर झाले असतील तर टेन्शन घ्यायचं कारण नाही. आपला ब्रेन इतका शार्प आहे की अगदी लहानपणी काय केलं आणि काय प्रकरणं केली हे सुद्धा आपल्याला आठवतं. मग अभ्यास किस खेत की मुली. मित्रांनो, अभ्यास झाला नाही असं वाटणं जरी कॉमन असलं तरी ती फक्त एक मानसिकता आहे. त्यातून बाहेर या, अजून पेटून उठून अभ्यासाला लागा. म्हणजे अभ्यास तुम्हाला आणि तुम्ही अभ्यासाला कधीच विसरू शकणार नाही. नमस्कार, मी प्रमोद देशकरी.